आजची आपली रेसिपी आहे आलू पराठा। खूपच सोपी रेसिपी आहे, तुम्ही नक्की करून बघा। एकीकडे मी आता सर्वप्रथम कुकरला बटाटे शिजवून घेतलेले आहे आणि ते साल काढून असे हाताच्या साहाय्याने कुस्करून घ्यायचे आहे। थोडे मिक्सरच्या साहाय्याने बारीक करून घ्या, म्हणजे बटाट्याचे तुकडे राहणार नाही। आता एकदम मऊ केलेलं आहे हे मिश्रण। त्यामध्ये चवीनुसार मीठ, थोडेसे मिरी पावडर, अर्धा चमचा हळद पावडर। आता मी गॅसवरती फोडणी तयार करून घेतली फ्राय पॅनमध्ये। त्यामध्ये आपण हिंग, जिरे आणि हिरवी मिरची, बारीक कापलेली हिरवी मिरची घातली आहे। आता हे तेल आपण जे मिश्रणावर ओतून घ्यायचं आहे। त्यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आणि आता हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला। तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडत असेल तर नक्की ट्राय करून बघा आणि लाईक करा। तुमच्या काही सूचना असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा। ते मिश्रण आपण एकजीव करून घ्यायचं आहे सर्व। आता हे छान एकजीव झालेलं आहे। त्याचे आपण बारीक गोळे करून घेऊया या पद्धतीने। सर्व मिश्रणाचे गोळे तयार करून घेऊया आधी। या पद्धतीने गोळे तयार करून घेतलेले आहे। आता मी कणिक मळून घेतलेली आहे, आपण चपात्यांना मळतो त्याचप्रमाणे मळून घ्यायची आहे। आणि आता एक छोटी पोळी लाटून घ्यायची आहे, त्यावरती हे बटाट्याचं मिश्रण ठेवायचं आहे आणि ते अशा पद्धतीने बंद करून घ्यायचं आहे। आणि आता हे आपण पोळी लाटतो त्याप्रमाणेच पण हलक्या हाताने आपल्याला लाटून घ्यायचं आहे। असं दोन्ही बाजूने आपल्याला हलक्या हाताने लाटून घ्यायचे आहे या पद्धतीने। आता मी एका साईडला तवा गरम करत ठेवलेला आहे गॅसवर। आता हा तवा गरम झालेला आहे, त्यावरती आपण हे पराठा भाजून घेऊया। दोन्ही साईडने खरपूस भाजायचा आहे। अशा पद्धतीने छान भाजून घ्या। त्यावरती मी तूप लावून घेतले आहे। यावरती तुम्ही तेल, तूप, बटर काहीही वापरू शकता तुमच्या आवडीप्रमाणे। आणि सर्व बाजूंनी छान भाजून घ्यायचं आहे। टम्म फुगला आहे बघा तुम्ही। आणि त्यावरती मी वरतून थोडंसं बटर घातलं आहे। ह्याच पद्धतीने आपल्याला सर्व पराठे भाजून घ्यायचे आहे। दोन्ही बाजूने चांगले खरपूस भाजून घ्या। असे मस्त छान होतं। आता ह्याला मी बटर लावलेलं आहे। झटपट होणारा हा आलू पराठा आहे। तुम्ही सर्व सकाळच्या नाश्त्याला बनवू शकता किंवा दुपारच्या जेवणात देखील बनवू शकता। हा बटाट्याचा पराठा, आलू पराठा तुम्ही दह्याबरोबर, सॉसबरोबर किंवा चटणीबरोबर देखील खाऊ शकता। एकदा नक्की ट्राय करा। पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर। धन्यवाद। माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। शेजारील बेल आयकॉनवर देखील क्लिक करा, म्हणजे तुम्हाला नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन मिळत राहतील।